वर्ग व इथं जमलेले माझे मित्र आणि मैत्रिणी, मी काय आज तुम्हाला 2 शब्द सांगणार आहे, ते तुम्ही शांतचित्तेने ऐकावे अशी माझी नम्र विनंती. समोर होता एकच तारा अन पायदळी अंगार, स्वप्ने पडली जरी उष्कालाची, हाती मात्र अंधकार, हाती मात्र अंधकार. देश सारा उजडला जरी मराठवाड्यात काजळ रात, देश सारा उजडला जरी मराठवाड्यात काजळ रात, तेव्हा पेटली अग्निज्वाला सर्व दूर अंगार मनात, सर्व दूर अंगार मनात. 17 सप्टेंबर 1948 रोजी मराठवाड्यात स्वातंत्र्याचा सूर्य उगवला. मराठवाडा निजामांच्या जुलमी अत्याचारातून मुक्त झाला आणि स्वातंत्र्याचे सोनेरी पहाट मराठवाड्यातील जनतेने पाहिली. 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले, परंतु मराठवाडा निजामांच्या ताब्यात होता. भारतात अनेक संस्थान होती, त्यातील हैदराबाद ही एक निजामांची संस्था होती. ते भारतात सामील होण्यास तयार नव्हते. तेव्हा स्वामी रामानंद तीर्थ यांनी हैदराबाद संस्थेला भारतात सामील व्हावे म्हणून खूप प्रयत्न केले. शेवटी सरदार वल्लभभाई पटेल यांनी ऑपरेशन पोली ललकार कारवाई केली. ह्या कारवाईमध्ये निजामांचा पराभव झाला आणि निजाम शरण आली आणि भारतातला मराठवाडा मुक्त झाला. 13 महिन्याच्या संघर्षानंतर अखेरचा तो दिवस आला. 13 महिन्याच्या संघर्षानंतर अखेरचा तो दिवस आला आणि 17 सप्टेंबर 1948 रोजी मराठवाडा मुक्त झाला. इतके बोलून मी माझ्या भाषणाला पूर्णविराम देते. जय हिंद, जय मराठवाडा.